गुणांची बँक लुटण्याचा पक्का इरादा तुम्ही केलेला दिसत आहे. चला तर मग, आम्ही पण उशीर करत नाही. प्रथम आपण लेसनच्या साईडला असलेल्या ब्लू पट्टीवरील प्रश्न पाहूया. 1. नेम द कॅरेक्टर्स ऑफ द स्टोरी. कथेतील पात्रांची नावे सांगा. मित्रांनो, तुम्हाला दिलेल्या पॅसेजमध्ये असलेली नावेच लिहा. आम्ही दिलेली सर्व नावे लिहिण्याची गरज नाही. अन्सर: नथू, सीताराम, मिसेज श्रीवास्तवा, मिसेस भूषण, मिस्टर भूषण, कमाल किशोर, दीप चांद, एल्डरली जेंटलमॅन, ओल्ड गणपत, द मॅनेजर. 2. विच ॲक्शन ऑफ नथू शोज हिज अननोअन्स. नथूची कोणती कृती त्याची चीड दर्शवते. अन्सर: नथू बँगिंग पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन शोज हिज अननोअन्स. नथूची डस्टबिनवर पॅन जोरजोरने आपटण्याची क्रिया त्याची चीड दर्शवते. 3. हाऊ डू यू शो योर अननोअन्स. तुम्ही तुमची नाराजी कशी दाखवता. अन्सर: आय शो माय अननोअन्स बाय अब्युसिंग लाऊडली. मी मोठ्याने शिवीगाळ करून माझी चीड दाखवतो. 4. टू whom did सीताराम टॉक अबाउट नथू. सीताराम नथू बद्दल कोणाशी बोलला. अन्सर: सीताराम टॉक टू मिसेज श्रीवास्तवा अबाउट नथू. सीतारामने श्रीमती श्रीवास्तव यांना नथू बद्दल सांगितले. 5. वाय वॉज मिसेस भूषण अनकम्फोर्टेबल. श्रीमती भूषण अस्वस्थ का होत्या. अन्सर: मिसेस भूषण वॉज अनकम्फोर्टेबल ड्यू टू द एक्सेसिव्ह हीट ऑफ समर. उन्हाळ्याच्या अति उष्णतेमुळे श्रीमती भूषण अस्वस्थ होत्या. 6. विच शॉप वॉज जस्ट नेक्स्ट टू द फोटोग्राफी शॉप. फोटोग्राफीच्या दुकानाच्या शेजारी कोणते दुकान होते. अन्सर: द बार्बर शॉप वॉज नेक्स्ट टू द फोटोग्राफी शॉप. फोटोग्राफीच्या दुकानाच्या शेजारी न्हावीचे दुकान होते. 7. हू डिड दीपचांद कॉल अ बर्ड. हा चुकीचा प्रश्न आहे. ॲक्च्युअली प्रश्न खालील प्रमाणे पाहिजे. हू डिड द एल्डरली जेंटलमॅन कॉल अ बर्ड. वृद्ध गृहस्थ कोणाला पक्षी म्हणाला. अन्सर: द एल्डरली जेंटलमॅन कॉल्ड अ बर्ड टू सेठ गोविंदराम. वृद्ध गृहस्थाने सेठ गोविंदरामला पक्षी म्हणाला. 8. हू वॉज मिस्टर श्रीवास्तवा टॉकिंग टू. हा पण चुकीचा प्रश्न आहे. ॲक्च्युअली प्रश्न खालील प्रमाणे पाहिजे. हू वॉज मिस्टर भूषण टॉकिंग टू. श्री भूषण कोणाशी बोलत होते. अन्सर: मिस्टर भूषण वॉज टॉकिंग टू कमाल किशोर. श्री भूषण कमल किशोर यांच्याशी बोलत होते. 9. हू सरप्राइज्ड एव्हरीवन अँड हाऊ. कोणी सर्वांना चकित केले आणि कसे. अन्सर: ओल्ड गणपत, द बेग्गर, सरप्राइज्ड एव्हरीवन. म्हातारा गणपत या भिकायाने सर्वांना आश्चर्यचकित केले. ही हॅड अ क्रुकेड लेग. त्याचा एक पाय वाकडा होता. ही हॅड बीन स्क्वॉटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स, कॉलिंग फॉर आल्म्स. तो वर्षानुवर्षे फुटपाथवर बसून भीक मागत असे. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक. त्याला कधी कोणी चालताना पाहिले नव्हते. बट नाऊ, ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स. मात्र आता बंक कोसळणार असल्याचे कळताच गणपत अस्टॉनिश्ड एव्हरीवन. गणपतने सर्वांना थक्क केले. लिपिंग टू हिज फीट. त्याच्या पायावर उडी मारली. अँड ॲक्च्युअली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. आणि प्रत्यक्षात अति वेगाने बँकेच्या दिशेने धावत सुटला. 10. व्हॉट वर द 4 rumors अबाउट सेठ गोविंदराम. सेठ गोविंदराम बद्दल कोणत्या 4 अफवा होत्या. अन्सर: द 4 rumors अबाउट सेठ गोविंदराम वर ॲज फॉलोज. सेठ गोविंदराम यांच्याबद्दलच्या 4 अफवा पुढील प्रमाणे होत्या. 1. सेठ गोविंदराम हॅड फ्लेड द स्टेट. सेठ गोविंदराम राज्यातून पळून गेला. 2. ही हॅड फ्लेड द कंट्री. तो देश सोडून पळून गेला. 3. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर. तो पीपल नगरमध्ये लपून बसला. 4. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री. त्याने चिंचेच्या झाडाला गळफास लावून घेतला. 11.
Who was the last to know about the People Nagar Bank going bankrupt? People Nagar Bank दिवाळखोरीत गेल्याची शेवटची माहिती कोणाला मिळाली? Answer: Nathu was the last to know about the People Nagar Bank going bankrupt. सर्वात शेवटी नथूला पीपल नगर बँक दिवाळखोरीत गेल्याची माहिती मिळाली. 12. हाऊ आर rumors spread? आर द rumors harmful? वाय? वाय नॉट? अफवा कशा पसरवल्या जातात? अफवा हानिकारक आहेत का? का? का नाही? अच Rumors are spread by people due to their nature of gossiping. गॉसिपिंगच्या स्वभावामुळे लोक अफवा पसरवतात. They are easily spread from person to person. ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहजपणे पसरतात. The rumors are harmful because अफवा हानिकारक असतात कारण they spread superstitions and create stress among people. त्या अंधश्रद्धा पसरवतात आणि लोकांमध्ये तणाव निर्माण करतात. 1. Who am I? Identify the character from the extract. मी कोण आहे? उतायावरून पात्र ओळखा. ओळखा मी कोण? असा हा प्रश्न आहे. दिलेल्या माहितीवरून आपल्याला पात्राची नावे सांगायची आहे. ए. I am the washerman's son. Who am I? मी वॉशरमनचा मुलगा आहे. मी कोण आहे? आन्सर: सीताराम. बी. I am the owner of the bank. Who am I? मी केचा मालक आहे. आन्सर: सेठ गोविंदराम. सी. I am the sweeper. Who am I? मी सफाई कामगार आहे. आन्सर: नथू. डी. I am the friend of Mrs. श्रीवास्तवा. Who am I? मी श्रीमती श्रीवास्तव यांची मैत्रीण आहे. आन्सर: मिसेस भूषण. ई. I am the hairdresser. Who am I? मी केशभूषाकार आहे. आन्सर: दीपचांद. एफ. I have a crooked leg. Who am I? माझा पाय वाकडा आहे. आन्सर: ओल्ड गणपत. क्वेश्चन नंबर 2. मेक अ लिस्ट ऑफ कस्टमर्स ऑफ पीपल नगर बँक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. उतायावरून पीपल नगर बँकेच्या ग्राहकांची यादी करा. तुम्हाला दिलेल्या पॅसेजमध्ये असलेली नावेच लिहा. आम्ही दिलेली सर्व नावे लिहिण्याची गरज नाही. आन्सर: दीपचांद, ओल्ड गणपत, द बेगर, एल्डरली जेंटलमॅन, जनरल मर्चंट, द बेटेल सेलर, द टेलर, द फ्री वेंडर, द ज्वेलर. क्वेश्चन नंबर 3. मॅच द फॉलोइंग अँड राईट द कंप्लीट मीनिंगफुल सेंटेन्सेस. खालील वाक्ये जुळवा आणि अर्थपूर्ण वाक्ये बनवा. मित्रांनो, जोड्या जुळवून दिलेले आहे. क्वेश्चन नंबर 4. राईट हू सेड टू whom. कोणी कोणाला सांगितले ते लिहा. ए. डोंट रेज सच डस्ट. अशी धूळ उडवू नको. आन्सर: सीताराम सेड टू नथू. बी. हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. बँक कोसळेल असे कोणाला वाटले असेल. आन्सर: नथू सेड टू हिमसेल्फ. सी. वेअर डिड यू डिसअपियर. तू कुठे गायब झाला होता. आन्सर: मिसेस भूषण सेड टू मिस्टर भूषण. डी. द बर्ड हॅज फ्लोन. पक्षी उडाला आहे.
Answer: The elderly gentleman said to Deepchand. Question number 5. Why was the manager of the bank in a dilemma? बँकेचा व्यवस्थापक बुचकळ्यात का पडला? Write down in 5 to 6 lines in your notebook. तुमच्या वहीत 5 ते 6 ओळी लिहा. Answer: By noon, the small bank had gone through all its ready cash. दुपारपर्यंत त्या लहान बँककडे असलेली सर्व रोकड संपली होती. Emergency funds could only be obtained from another bank, some 30 miles distant. इमर्जन्सी फंड 30 मैल दूर असलेल्या दुसऱ्या बँकेतून मिळू शकत होता. अँड द मॅनेजर वॉज नॉट शुअर. पण मॅनेजरला खात्री नव्हती की वेदर ही कुड परस्वेड द अँग्री क्राऊड टू वेट. अंटिल देन, तो संतप्त जमावाला तोपर्यंत थांबायला लावू शकेल की नाही. देर वॉज नो वे टू कॉन्टॅक्ट सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. काश्मीरमधील सेठ गोविंदराम यांच्या हाऊसबोटीवर संपर्क साधण्याचा कोणताही मार्ग नव्हता. ही कुड नॉट अंडरस्टँड हाऊ टू टॅकल द प्रॉब्लेम. समस्येचा सामना कसा करावा हे त्याला समजत नव्हते. दॅट इज वाय द मॅनेजर ऑफ द बँक वॉज इन अ डिलेमा. त्यामुळे बँकेचा व्यवस्थापक बुचकळ्यात पडला होता. 6. क्रॉस आउट द ऑड. खाली दिलेल्या लिस्टमधून भिन्न शब्द म्हणजे ऑडला ओळखून क्रॉस करायचे आहे. उत्तर बरोबर. तो शब्द ऑड का आहे हे पण समजावून सांगितले आहे. ए. स्वीपर, हुलिगन, बेगर, डिक्लेर, लॉकर. आन्सर: डिक्लेर. एक्सप्लेनेशन: डिक्लेर इज अ वर्ब अँड ऑल अदर वर्ब्स आर नाउन्स. डिक्लेर हे क्रियापद आहे आणि इतर सर्व शब्द संज्ञा नाम आहेत. म्हणून डिक्लेर ऑड आहे. बी. हरीडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली, सडनली. आन्सर: सॅलरी. एक्सप्लेनेशन: सॅलरी इज अ नाउन अँड ऑल अदर वर्ब्स आर ॲडवर्ब्स. सॅलरी ही एक संज्ञा आहे आणि इतर सर्व शब्द क्रियाविशेषण आहेत, म्हणून सॅलरी ऑड आहे. सी. इम्मिनेंट, लेटेस्ट, पेमेंट, ऑफुल, शॉकिंग. आन्सर: पेमेंट. एक्सप्लेनेशन: पेमेंट इज अ नाउन अँड ऑल अदर वर्ब्स आर ॲजेक्टिव्हज. पेमेंट एक संज्ञा आहे आणि इतर सर्व शब्द विशेषण आहेत, म्हणून पेमेंट ऑड आहे. डी. मॉर्निंग, स्कॅटरिंग, रेजिंग, कलेक्टिंग, शाउटिंग. आन्सर: मॉर्निंग. एक्सप्लेनेशन: मॉर्निंग इज अ नाउन अँड ऑल अदर वर्ब्स आर वर्ब्स. मॉर्निंग ही एक संज्ञा आहे आणि इतर सर्व शब्द क्रियापद आहेत, म्हणून मॉर्निंग ऑड आहे. Nine. Write in your own words a few sentences about each of the following. खालीलपैकी प्रत्येकाबद्दल काही वाक्ये तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहा. ए. Nathu was working as a sweeper in the People Nagar Bank.
नथू हा पीपल नगर बँकमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होता. ही वॉन्टेड एक्स्ट्रा पेमेंट ऑफ ₹2 पर मंथ. त्याला ₹2 दरमहा पगार वाढ हवी होती. बट द बँक रिफ्यूज टू डू सो. मात्र बँकेने तसे करण्यास नकार दिला. ही हॅड नॉट बीन पेड हिज सॅलरी इवन ऑन द 20th ऑफ द मंथ. महिन्याच्या 20 तारखेलाही त्यांचा पगार झाला नव्हता. सो ही वॉज अननोड विथ द बँक. त्यामुळे तो केवर नाराज होता. बी. मिसेज श्रीवास्तवा. मिसेज श्रीवास्तवा वॉज अ वेल सेटल्ड लेडी इन पीपल नगर. श्रीमती श्रीवास्तव या पीपल नगर येथील सुस्थितीत असलेली महिला होती. शी नीडेड अ स्वीपर इन हर हाऊस. तिला घरात सफाई कामगाराची गरज होती. सीताराम इन्फॉर्म्ड हर अबाउट नथू. सीतारामने तिला नथू बद्दल माहिती दिली. मिसेज श्रीवास्तवा लाइक टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप्स. श्रीमती श्रीवास्तवला कापडाच्या दुकानात फेरफटका मारणे आवडत असे. शी इन्फॉर्म्ड हर फ्रेंड मिसेस भूषण अबाउट बँक्रप्सी पीपल नगर बँक ॲट फर्स्ट. तिने तिची मैत्रीण श्रीमती भूषणला पीपल नगर बँकच्या दिवाळखोरीबद्दल प्रथम माहिती दिली. सी. सेठ गोविंदराम. सेठ गोविंदराम वॉज द ओनर ऑफ पीपल नगर बँक. सेठ गोविंदराम हे पीपल नगर बँकेचे मालक होते. ही वॉज हॉलिडे इन काश्मीर. ते काश्मीरमध्ये सुट्टी घालवत होते. ही डिड नॉट नो एनिथिंग अबाउट द बँक्रप्सी ऑफ हिज ओन बँक. त्यांना त्याच्या स्वतःच्या बँकेच्या दिवाळखोरीबद्दल काहीच माहिती नव्हती. इवन दो ही इज इनडायरेक्ट बट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स. सेठ गोविंदराम हे जरी अप्रत्यक्ष पात्र असले तरी ते महत्त्वाच्या पात्रांपैकी एक आहे. डी. सीताराम. सीताराम वॉज द सन ऑफ अ वॉशरमॅन. सीताराम हा धोबीचा मुलगा होता. ही हेल्प्ड हिज फादर विथ हिज वर्क. तो त्याच्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करत असे. ही मेड अ डिलिव्हरी राऊंड विथ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स ऑन हिज हेड. डोक्यावर नुकतेच इस्त्री केलेले कपडे घेऊन तो ग्राहकांना डिलिव्हरी देण्यासाठी जात असे. ही वॉज अ फ्रेंड ऑफ नथू. तो नथूचा मित्र होता. ही हेल्प नथू टू फाइंड अनदर जॉब. त्याने नथूला दुसरी नोकरी शोधण्यात मदत केली. 10. एक्सपांड द थीम इन अ राईट अप ऑफ अबाउट 20 लाईन्स. मित्रांनो, खाली एक सुंदर वाक्य दिले आहे. सुमारे 20 ओळीमध्ये त्या विषयाला विस्तृत करून एक लेख किंवा निबंध लिहा. असा हा प्रश्न आहे. रूमर्स आर स्प्रेड बाय फूल्स अँड ॲक्सेप्टेड बाय ग्रेटर फूल्स. अफवा मूर्ख लोकांद्वारे पसरविल्या जातात आणि महामूर्खांद्वारे स्वीकारल्या जातात. आन्सर. रूमर्स आर नथिंग बट गॉसिप. अफवा म्हणजे अर्थहीन गप्पा. रूमर्स आर ऑलवेज फॉल्स स्टोरीज. अफवा नेहमी खोट्या गोष्टी असतात. दे आर बेसलेस. ते निराधार असतात. बट ॲट द बिगिनिंग दे आर सपोज्ड टू बी रिअलिस्टिक. पण सुरुवातीला ते वास्तववादी आहे असे वाटतात. इट इज सेड दॅट रूमर्स आर स्प्रेड बाय फूल्स. असे म्हणतात की अफवा मूर्ख लोक पसरवतात. बट इट इज हाफ ट्रूथ. पण हे अर्धसत्य आहे. नाउडेज सेल्फिश पीपल क्रिएट अँड स्प्रेड रूमर्स फॉर स्पेसिफिक पर्पसेज. आजकाल स्वार्थी लोक विशिष्ट हेतूने अफवा निर्माण करतात आणि पसरवतात. दे हॅव सम सेल्फिश पर्पसेज. त्यांचे काही स्वार्थी हेतू असतात. दॅट इज वाय रूमर्स आर मोर डेंजरस. त्यामुळे अफवा जास्त धोकादायक असतात. रूमर्स क्रिएट कन्फ्युजन अमंग द पीपल. अफवांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. दे स्प्रेड सुपरस्टिशन अमंग द पीपल. अफवांमुळे लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरते. बट इट इज अ युनिव्हर्सल ट्रूथ दॅट. पण हे वैश्विक सत्य आहे की रूमर्स आर ॲक्सेप्टेड बाय ग्रेटर फूल्स. अफवांचा स्वीकार महामूर्ख करतात. ग्रेटर फूल्स मीन स्टुपिड पीपल हू ॲक्सेप्ट एनिथिंग विदाउट थिंकिंग. महामूर्ख म्हणजे ते बावळट लोक जे कोणतीही गोष्ट, कोणताही विचार केल्याशिवाय स्वीकारतात. इन दिस कॅटेगरी ऑफ स्टुपिड, मूर्खांच्या या वर्गात, देर आर मेनी,
मेनी हायली एज्युकेटेड पीपल ऑल्सो इन्क्लुडेड. अनेक उच्चशिक्षित लोकांचाही समावेश होतो. ॲज ॲन एक्झाम्पल, कॅट क्रॉसिंग आर पाथ ब्रिंग्स बॅड लक इज अ रूमर बेस्ड ऑन सुपरस्टिशन. उदाहरण म्हणून, मांजर आडवी गेल्याने आपले काम होत नाही ही अंधश्रद्धेवर आधारित अफवा आहे. बट स्टील इन द एज ऑफ सायन्स, परंतु तरीही विज्ञानाच्या या युगात मेनी पीपल फॉलो इट. बरेच लोक त्याचे अनुसरण करतात. आय सी नॉट ओनली इलिटरेट पीपल, मी केवळ अशिक्षितच नाही, बट ऑल्सो मेनी हायली एज्युकेटेड पीपल, तर अनेक उच्चशिक्षित लोकही पुट देअर वर्क असाइड अँड रिटर्न फ्रॉम द प्लेस, आपले काम बाजूला ठेवून त्या ठिकाणाहून परतताना पाहतो. इन द 90s द रूमर वॉज स्प्रेड ऑल ओव्हर महाराष्ट्र. 90च्या दशकात अशी अफवा महाराष्ट्रात पसरली होती की दॅट द स्टॅच्यू ऑफ गॉड गणेशा ड्रँक मिल्क. गणपतीची मूर्ती दूध पितात. ॲट दॅट टाइम देर वर लॉंग क्यूज इन फ्रंट ऑफ एव्हरी गणपती टेम्पल विथ ग्लासेस ऑफ मिल्क. त्यावेळी प्रत्येक गणपती मंदिरासमोर दुधाचे ग्लास घेऊन लांबच लांब रांगा लागल्या होत्या. देर वर नॉट ओनली इलिटरेट पीपल, अशिक्षित लोकच नव्हते, बट ऑल्सो हायली एज्युकेटेड यंग अँड ओल्ड पीपल इन द क्यूज. तर उच्च शिक्षित तरुण आणि वृद्ध लोक सुद्धा रांगेत होते. स्टील मेनी ऑफ अस आर नॉट रेडी टू ॲक्सेप्ट, अजूनही आपल्यापैकी बरेच जण मान्य करायला तयार नाहीत की दॅट ड्रिंकिंग मिल्क ऑफ गणेश इज अ रूमर, गणेशाचे दूध पिणे ही अफवा आहे. सो इट इज राईट टू से दॅट, म्हणून हे म्हणणे योग्य आहे की रूमर्स आर स्प्रेड बाय फुलिश अँड सेल्फिश पीपल, मूर्ख आणि स्वार्थी लोक अफवा पसरवतात. अँड ॲक्सेप्टेड बाय ग्रेटर फूल्स, आणि महामूर्ख त्यांचा स्वीकार करतात. बी. बुक्स आर आर रील फ्रेंड्स, पुस्तके हेच आपले खरे मित्र आहेत. मित्रांनो, खाली आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत. त्या मुद्द्यांचा विस्तार करून बुक्स आर आर रील फ्रेंड्स या विषयावर आपल्याला एक निबंध लिहावयाचे आहे. रायटिंग स्किलमध्ये हमखास विचारला जाणारा हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. रियल फ्रेंड्स, खरे मित्र, रियल कंपॅनियन, खरे सोबती, वर्ल्ड ऑफ ट्रेझर्स, खजिन्याचे जग, कॉन्फिडेन्स अँड करेज टू स्पीक, बोलण्यात आत्मविश्वास आणि धैर्य, इम्प्रूव्ह लँग्वेज स्किल्स, भाषा कौशल्ये सुधारणे, ट्रेजर्स ऑफ नॉलेज, ज्ञानाचा खजिना, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकास, कीप अस अवे फ्रॉम अनवॉन्टेड हॅबिट्स, आम्हाला नको असलेल्या सवयींपासून दूर ठेवतात. कीप अस फोकस्ड, लक्ष केंद्रित ठेवतात. बुक्स आर आर रियल कंपॅनियन्स, पुस्तके हे आपले खरे सोबती आहेत. बुक्स आर आर ट्रू फ्रेंड्स, पुस्तके हे आपले खरे मित्र आहेत. ट्रू फ्रेंड्स आर ऑलवेज विथ अस, खरे मित्र नेहमीच आपल्यासोबत असतात. व्हॉटेवर ट्रू फ्रेंड्स डू फॉर अस, खरे मित्र आपल्यासाठी जे काही करतात, इज ऑल्सो डन बाय बुक्स, ते सर्व पुस्तकं सुद्धा आपल्यासाठी करतात. वी ऑफन डू नॉट रिअलाइज, आपल्याला सहसा लक्षात येत नाही, हाऊ बुक्स हेल्प अस इन सो मेनी डिफरंट वेज, पुस्तके आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी कशी मदत करतात. दे ऑलवेज एनकरेज अस, ते आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देतात. दे मोटिवेट अस, ते आम्हाला प्रेरित करतात. दे हेल्प इन बिल्डिंग कॉन्फिडेन्स विथ अस, ते आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात मदत करतात. अँड गिव्ह अस द करेज टू स्पीक, आणि आपल्याला बोलण्याचे धैर्य देतात. दे प्ले अ वायटल रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ आर पर्सनॅलिटी, ते आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. दे मेक आर ऑलराऊंड डेव्हलपमेंट, ते आपला सर्वांगीण विकास करतात. बुक्स आर द सोर्स ऑफ नॉलेज अँड एज्युकेशन, पुस्तके हे ज्ञान आणि शिक्षणाचे स्रोत आहेत. दे आर अ वर्ल्ड ऑफ ट्रेझर्स, ते खजिन्याचे जग आहेत. रीडिंग रेग्युलरली हेल्प्स, नियमितपणे वाचन केल्याने मदत होते. टू इम्प्रूव्ह अँड एनरिच आर लँग्वेज स्किल्स,
आपली भाषा कौशल्ये सुधारण्यास आणि समृद्ध करण्यास मदत होते, लाईक रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग, वाचन, लेखन आणि बोलणे यासारखी आपली भाषा कौशल्ये नियमितपणे वाचन केल्याने सुधारण्यास आणि समृद्ध होण्यास मदत होते. द बेस्ट पार्ट अबाउट बुक्स इज दॅट पुस्तकांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दे कीप अस अवे फ्रॉम अनवॉन्टेड हॅबिट्स. ते आपल्याला नको असलेल्या सवयींपासून दूर ठेवतात. दे डेव्हलप गुड हॅबिट्स विदिन अस. ते आपल्यामध्ये चांगल्या सवयी तयार करतात. दे गिव्ह अस लेसन्स ऑफ मॉरॅलिटी. ते आपल्याला नैतिकतेचे धडे देतात. बुक्स शो अस द राईट पाथ. पुस्तके आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. अँड रिमेन विथ अस ऑल थ्रूआउट द जर्नी ऑफ लाईफ. आणि आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात आपल्यासोबत राहतात. रिअल्ली बुक्स आर आर रील फ्रेंड्स. खरंच पुस्तके हे आपले खरे मित्र आहेत. 1. Complete the sentences given below using your own adjective clauses. खाली दिलेली अपूर्ण वाक्ये तुमची स्वतःची विशेषण वाक्ये म्हणजे ॲजेक्टिव्ह क्लॉज वापरून पूर्ण करा. मित्रांनो, हू, विच, व्हॉट, व्हॉटेवर, वाई, हाऊ, दॅट इत्यादी शब्दाने ॲजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात होते. उदाहरणार्थ नो अ स्वीपर बॉय. I know a sweeper boy who is looking for work. ॲजेक्टिव्ह क्लॉज वापरून खालील वाक्ये पूर्ण केलेली आहे. Rewrite the following sentences joining them with when, where, which, why. मित्रांनो, when, where, which, why यापैकी एक योग्य शब्द वापरून खाली दिलेली 2 वाक्ये जोडून पुन्हा लिहाव्याचे आहे. 2 वाक्ये जोडताना वरील शब्दांचे अर्थ खालीलप्रमाणे बदलतात. हू चा वापर सजीवसाठी जो, तो या अर्थाने केला जातो. विच चा वापर निर्जीवसाठी जे, ते या अर्थाने केला जातो. वेर चा वापर जागा, ठिकाण दर्शवण्यासाठी जिथे, तिथे या अर्थाने केला जातो. वेन चा वापर वेळ दर्शवण्यासाठी जेव्हा, तेव्हा या अर्थाने केला जातो. खालील वाक्ये योग्य शब्द वापरून जोडून दिलेले आहे. ते आहे ते मधील पहिल्या वाक्यात शेवटचा शब्द क्लोथ्स म्हणजे कपडे निर्जीव आहे आणि त्यासाठीच दुसऱ्या वाक्यात इट आलेला आहे. म्हणून क्लोथ्स नंतर विच वापरू आणि दुसऱ्या वाक्यातून इट काढून टाकू. बी मधील पहिल्या वाक्यात शेवटचा शब्द बाजार म्हणजे ठिकाण आहे आणि त्यासाठीच दुसऱ्या वाक्यात देर आलेला आहे. म्हणून बाजार नंतर वेर वापरू आणि दुसऱ्या वाक्यातून देर काढून टाकू. सी मधील पहिल्या वाक्यातील पहिला शब्द पिपलनगर बँक आहे म्हणजे निर्जीव आहे आणि त्यासाठीच दुसऱ्या वाक्यात इट आलेला आहे. म्हणून पिपलनगर बँक नंतर विच वापरू, त्यानंतर दुसरे वाक्य इट काढून लिहू, मग पहिले वाक्य लिहू. डी मध्ये एका क्रियेनंतर दुसरी क्रिया होताना दिसत आहे म्हणून सुरुवातीला वेन वापरून दोन्ही वाक्ये लिहू. मित्रांनो, वरील व्याकरणाचे भाग आणि टेन्सेस लाईव्ह सेशनमध्ये अगदी डिटेलमध्ये शिकवले जातील. त्यासाठी आम्ही वाट पाहत आहोत किमान 500 सबस्क्रायबर्सची. म्हणूनच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.